नमस्कार मित्रांनो, मी रोहन. तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सांगोला शेळी मेंढी बोकड बाजारामध्ये. आज आपण पाहणार आहोत शेळ्यांच्या, मेंढ्यांच्या, बोकडांच्या किमती, त्यांचं वय याबद्दल सविस्तर माहिती. मित्रांनो, सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत चालू असतो. ह्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. मित्रांनो, आज वार रविवार, तारीख 28 डिसेंबर 2025. मित्रांनो, अजूनही आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बसून घंटा बटन दाबा. तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला पाहत असाल तर नक्की फॉलो करा. या बाजारामध्ये शेळी, मेंढी, बोकडासोबतच एचएफ गाई, एचएफ पाड्या, खिलार कोण, खिलार गाई, शेळी, मेंढी, बोकड, म्हैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार. एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या. काय सांगतात किंमत शेळीची? 9,500 रुपये. त्या शेळीची 15,000 रुपये. गाभण आहे ती शेळी. काय सांगितली बोकडांची किमती? 5 बोकडाची मिळून 55,000 रुपये. पाच बोकड मिळून 55,000 रुपये. काय सांगितली शेळीची किमती? शेळी काय सांगितली? 14,000. खाली काय पाड बोकड. आणि या शेळीची काय सांगितली? 14,000. तिला खाली काय नाही? तिला पाटा खाली. काय सांगितली किमती? 15,000 रुपये. नर किती, मादी किती? 5 नर आहेत. 5 नर आहेत, बाकी मादी आहेत. किती वयाची ती? वय किती यांचं? 2 ते 3-4 महिने. 4 महिने. 4 महिने. आता काय सांगितलं किमती? नाही बाबा. काय सांगितलं किमती? ही किंमत सांगते 11,500 रुपये. 11,500 रुपये लेख. नर आहे सगळे? 2 मादे 2 नर. 2 नर 2 माद्या. एवढं आणलंय का आज मला? एवढा झाला. नाव आणि मोबाईल नंबर? नाव माझं संग्राम सतीश मानव. मोबाईल नंबर घ्या 76 20 26 18 52. 1,00,000 रुपये. आणि हा काळा 30,000 रुपये. बरं, हा जो 1,00,000 सांगते हे वैशिष्ट्य काय एवढं खास याचं? प्युअर माडगाळमधला आहे. किती वयाचा आहे? किती वयाचा आहे? 1 वर्षाचा आहे. बरं, खास तुम्ही याला बरेचडे वापरणार? बेनसडे वापरणार खास? बरं, प्युअर माडगाळ. असली काय कापाय जात नाही तिला, काही कोण कापाय नाही लागले. पाळा मेंढ्यासाठी असतो. बरं, 1,00,000 रुपये किंमत सांगते. मागणी काय झाली का नाही? 75 मागितलं. कोणत्या यात्रेत मागितलं होता? जवळ यात्रेमध्ये मागितले 75,000 रुपये. शेवट काय म्हणता सोडायची? 80 खाली द्यायचं नाही. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. 96 89 66 11 96. रावसाहेब खरात, गाव चिंचोली. चिंचोली, बेर चिंचोली. तुझा काय सांगितली किमती? दादा आम्हाला येत नाही बोलायला. किमती काय सांगितली? किमती 14,000. 14,000. नर किती, मादी किती आहे? 4 मादे द्या. बाकी नर आहेत. हो. काय सांगितली किमती? 7,500. 7,500 रुपये. हा. किती पाहिजे ती? ही 3 3.5 वय 3 3.5 नर महिने. किती आहेत, मादी किती आहेत? नर आहे तर मध्ये आहे ते काय 7,500 रुपये एकाची. मामा काय सांगितली मेंढ्याची किंमत? बकरा आहे बकरा. मेंढा काय सांगितली? किंमत काय सांगितली? किंमत 30,000 रुपये. 30,000 रुपये. काय आणले?
दोन्ही माझे आहेत. काय सांगितलं किंमत? किंमत काय सांगितली? 20,000. जोडी 20,000 रुपये. काय म्हणता मेंढीची किंमत? खाली काय? मादी माडेगाव मेंढी 40,000 रुपये. किती वेताचे? पहिल्याच वेताचे आता. मामा काय सांगितलं? माडेगाव मेंढ्या मेंढी किती सांगितली किमती? किमती काय सांगितल्या? 20,000 रुपये एक. यात नर किती मादी किती? 4 नर आहेत. बाकी माझे आहेत. होय. विजयपुरी माडगेळ. मग काय झालं शेळ्याची किमती? किमती 35,000 रुपये. जोडी 35. गाभा शेळ्या मागास गाव आहेत. मागाच गाभा नुकतंच भरलेले आहेत. मेंढी आहे का? काय सांगितली मेंढीची किंमत? 22,000 रुपये. आता काय झाली किमती? हा किमती काय सांगितली? किमती सांगते 5,500 5,000. 5,500 इकडं तिन्ही करायचे आहे. हे 4,500 5,000 रुपये. 4,500 रुपये. मित्रांनो 15 दिवस 20 दिवस 30 दिवस या मापाची लहान लहान शेळ्यांची करड आहेत. जर तुम्हाला सांभाळायचे असतील त्यांना दूध पाजून मोठं करून तुम्हाला सांभाळावं लागेल. 3, 4, 5,000 या रेंजमध्ये सगळी करड आहेत. दादा काय सांगितली किमती? दादा किमती काय सांगितल्या? 4,000 5,000 4,000 5,000. किती एक एक महिने वयाचे आहेत का? महिने बरं. आणि इकडचे? इकडले 15-3 आठवड्याची. बरं. त्यांची काय सांगितली किमती? त्यांची 3,500 4,000. 3,500-4,000 रुपये. तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग. हर्षद ज्ञानदेव पोळे, राहणार अकलूज. मोबाईल नंबर 7058 131586. बरं. प्रत्येक सांगोला बाजार असतो. हा प्रत्येक बाजारला. आता 40 नेली एकदम. 40 नग विकलेत. हा. कसे विकलेत? ते 47 रुपयाने दिले ती. 4,700 रुपये एक. हा मग काय सांगितली किंमत शेळीची? ही 17,000. खाली काय? लावला नाही. ही काय पाट आहे का? बोकडा हिचं नव बरं. नुसती शेळीच? नुसती शिळे बरं. गाभण आहे. गाभण आहे या झाली. बरं. कान बिन बघा त्याचा कानाला फोटो काढा. काय आणलं दादा? काय सांगितलं पाटीलची किमती? जोडी 3,500 रुपये. दादा काय आणलंय? बोकड्या का पाठी आहेत? काय सांगितलं बोकडांची किमती? 9,000 रुपये एक. मामा काय सांगितलं किमती बोकडांच्या? 9,500 रुपये एक बोकड. आणि शेळी पलीकडची ती 27 खाली काय? बोकड. किती बोकड आहेत? 2 बोकड 127,000 रुपये. हा. आपलीच आहे बघा. बरं. ह्यांची काय सांगितली किमती? त्यांची किमती काय सांगताय? त्यांच्या किमती 7,000. सगळे बोकड आहेत का? पाट्या आहे त्या पाटा. सगळ्या पाठीच आहेत. प्रत्येकी 7,000 रुपये. हा. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. हे माझं नाव बंडू. सांग नंबर आपला शिव. 7350 81 06 74. गाव मांजरी. मांजरी. हे सगळे पाठीच आहेत. हा पाटी. प्रत्येकी 7,000 रुपये. हा किती महिने पाहिजे? 4 महिने 4 ते 5 महिने पाहिजे पाठी आहेत. 7,000 सांगत आहेत. जर तुम्ही समोर आलात तर याच्यामध्ये कमी केलं जाईल. मग काय सांगितली शेळीची किंमत? सांगा
किती म्हणताय 20,000. का पण आहे शेळी आता वेळेला झालेली आहे. काय झाली शेळीची किंमत 32. खाली काय पाडबोकड शेळी 32,000 रुपये. म्हणजे काय झाली शेळीची किंमत सांगितलं 20,000. 20,000. गाभण आहे का? हा 2 पिले 2 पिल्ले आहेत. काय पाडबोकड आहे का? बरं. या शेळीची काय सांगितली? 17,000. पलीकडची तुमचं माणूस कुठं आहे? हिची काय सांगितली मोठ्या शेळीची? त्या मोठ्या शेळीची काय सांगितली? सांगितलं 21. 21. वेलेली आहे का? वेळ झाली. वेळ झालेली गाभण आहे. मामा काय सांगितली किंमत शेळीची? खाली काय 2 बोकड 1 शेळी 21,000 रुपये.